सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 19 आणि ओवी क्रमांक 296 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक तपाम्यहं वर्षं निगृह्णन्म्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. अर्थात मी सूर्यरूपाने ताप देतो, तापतो, मी पावसाचा निग्रह करतो व मीच वृष्टी पाडतो. हे अर्जुना, मी देवांचे अमृत व मर्त्यांचा मृत्यू आहे आणि कार्य नामरूपांनी व्यक्त होणारे सौ व कारण नामरूपांनी व्यक्त न होणारे मी आहे. मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र हो निवर्षे ते पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने ज्या वेळेस तापतो त्यावेळेस हे जग कोरडे होते आणि पुन्हा इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो तेव्हा पुन्हा समृद्धी होते. अग्नी काष्ठे खाये ते काष्ठची अग्नी होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठे भक्षण केल्यावर ते काष्ठच अग्निरूप होते त्याप्रमाणे मरणारे व मारणारे स्वरूप माझेच आहे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे. याकरिता मृत्यूच्या वाट्याला आलेली जी जी रूपे आहेत ती ती माझीच आहेत आणि न मरणारे तर सहज माझेच रूप आहे. आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे पा आघवे तरी सतासतही जाणावे मीची पैगा. आता फार बोलून काय सांगावे, सर्व तुला एकदाच सांगतो की सत व असत म्हणजे खरी व खोटी अशी दोन्ही रूपे माझीच आहेत असे जाण. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवणू ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते तरी ठिकाण आहे का? परंतु प्राण्यांचे दैव काय चमत्कारिक आहे की ते मला पाहत नाहीत. तरंग पाणीये विण सुकती रश्मी वाती विण न देखती तैसे मीची ते मी नव्हती विस्मो देखे. ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय सुकाव्या किंवा सूर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिसू नयेत त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून ते मला ओळखीत नाहीत. हे केवढे आश्चर्य आहे पहा. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची ओतिले किम कैसे कर्मतया आड आले जे मीची नाही म्हणते. ह्या सकल विश्वात अंतर्बाह्य मीच भरलेला आहे व हे जग मद्रूपच आहे, परंतु जीवांचे कर्म कसे आड आले आहे की ते मीच नाही असे म्हणतात. परी अमृत कुहा पडीजे का आपण यांते कडिये काढीजे ऐसे आथी काय किजे अप्राप्तासी. परंतु अमृताच्या कुपात पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करीतो तेव्हा तशा त्या अभाग्याला काय म्हणावे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. हे किरीटी अन्नाच्या एका घासासाठी धावणाऱ्या आंधळ्याच्या पायाला चिंतामणी लागला असता दृष्टी नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो तैसे ज्ञान जै सांडूनी जाये तै ऐसे हे दशा आहे म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने विण. त्याप्रमाणे योग्य ज्ञान प्राप्त नसेल तर वरील आंधळ्याप्रमाणे स्थिती होते. म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे केली जातात ती न केल्यासारखी आहेत. आंधळे या गरुडाचे पांख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. आंधळ्या गरुडाला पंख जरी असले तरी त्यांचा त्याला जसा उपयोग नाही त्याप्रमाणे योग्य ज्ञाना वाचून सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत. केवढाली सत्कर्मे म्हणशील तर. श्लोक 20. त्रैविद्या मां सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्रंती दिव्यान दिवी देव भोगान. अर्थात ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद या तिन्ही वेदांचे अध्ययन करणारे त्यात सांगितलेली कर्मे करणारे सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले मला यज्ञांच्या योगाने
पूजून माझी पूजा करून स्वर्गगतीची प्रार्थना करीतात. ते त्रैविद्य पवित्र इंद्रालोकास प्राप्त होऊन स्वर्गात अलौकिक देवभोगास उपभोगितात. देख पांगा किरीटी आश्रमधर्माची या राहाटी विधिमार्गा कसवटी जे आपणची होती. अरे अर्जुना, हे पहा, वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधिमार्गाची कसोटी बनतात, वेदात सांगितल्याप्रमाणे यथाविधी आचरण करीतात. यजन करिता कौतुके तीही वेदांचा माथा तुके क्रियाफळेसी उभी ठाके पुढा जया. ते यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलवितात व त्यांच्या पुढे क्रिया ही फलप्राप्तीसह उभी राहते. ऐसे दीक्षित जे सोमप जे आपणची यज्ञाचे स्वरूप तीही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे. याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञ करते दीक्षित जे आपणच यज्ञस्वरूप होतात, त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच जोडले असे समज. जे श्रुती त्रयांते जाणोनी शतवरी यज्ञ करुनी यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरी ती. यज्ञ करून पापाची जोड कशी केली म्हणशील तर ते ऋक, यजू व साम या तिन्ही वेदास जाणून शेकडो यज्ञांनी माझे यजन करीतात, परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून क्षुद्र स्वर्ग प्राप्तीची इच्छा करीतात. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी मग निदेव निघे किरीटी दैन्याची करू. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा अभागी मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो आणि मग भिक्षा मागण्यास निघतो, तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिता ते स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप नो हे. त्याप्रमाणे शेकडो यज्ञांनी माझे यजन करून जे स्वर्गसुखाची इच्छा करीतात, तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का? म्हणून मज वीण पायविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानीये तया ते उपसर्गू हानी म्हणते. म्हणून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणत, परंतु जे ज्ञानी आहेत ते तो जन्म मरणरूप फेऱ्यात पडून त्याची हानी झाली असे म्हणतात. रवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वांचुनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. सहज विचार केला तरी नरकातील दुःखाच्या मनाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणता येईल, परंतु या दोहोशिवाय अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख ते माझे स्वरूप होय. मज येता पै सुभटा या द्विविधागा आव्हांटा स्वर्गू नरकू या वाटा चोरांचिया. हे महावीरा अर्जुना, माझ्या प्राप्तीला स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पायविजे ते शुद्ध पुण्य. स्वर्गप्राप्ती पुण्यात्मक पापाने होते व नरकप्राप्ती पापात्मक पापाने होते, पण ज्या योगाने माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य समज. आणि मजची माझी असता जेणे मी दुर्हावे पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. हे पंडुसुता, माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरलो त्याला पुण्य असे जर म्हटले तर जीभ तुटणार नाही का? परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करीतात. मग मी न पविजे ऐसे जे पापरूप पुण्य असे तेणे लाधले नि सौरसे स्वर्गा येती. मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात. जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिखे वाहन राजधानी भुवन अमरावती. जेथे अमरत्व हेच सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर. जेथ महासिद्धींची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूंची. जेथे अष्टमहासिद्धीची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूची खिल्लारे आहेत. जेथ ओळगे देवपायिका सैंघ चिंतामणीची या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरूंची या.
जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता सर्वत्र चिंतामणीच्या वाटा आहेत व करमणुकीच्या लहान लहान बागा कल्पतरूच्या आहेत. गंधर्व गात गाणी जेथ रंभे ऐशिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. जेथे गंधर्व गायन करीत आहेत, रंभे सारख्या नृत्य करणारे आहेत व विलासिनी स्त्रियात जेथे उर्वशी मुख्य आहे. मदन ओळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणी यारे धावणे जेथ. ज्या ठिकाणी मदन सेज घरात चाकरी करीतो आहे, चंद्र सडा संमार्जन करीतो आहे व वायूसारखे म्हटल्याबरोबर धावणारे चाकर आहेत. पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण ताटियेचे सूरगण बहुवस जेथे. जेथे इंद्राला आशीर्वाद देणारात बृहस्पती सारखे मुख्य ब्राह्मण आहेत व जेथे स्तुती पाठक हजारो देव आहेत. लोकपाळ रांगेचे राऊत जिये पदवीचे उच्चैश्रवाखांचे खोळणीये. ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असून जय मिळविलेले पदवीधर सरदार आहेत व उच्चैश्रवा नामक खासगी कोतवाल घोडा आहे. हे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखासरिसे ते भोगी जती जव असे पुण्यलेशू. हे असो याप्रमाणे जोपर्यंत पुण्याचा अंश आहे तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात. श्लोक 21. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्म्यमनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. अर्थात ते सर्व वैदिक कर्मी त्या विस्तीर्ण स्वर्गलोकास भोगून पुण्य क्षीण झाले असता मर्त्यलोकात फिरतात. याप्रमाणे वैदिक कर्ममार्गास अनुसरणारे विषयांची कामना करणारे सकाम पुरुष जा ये या अवस्थेस प्राप्त होतात. मग तया पुण्याची पावटी सरे सवेंची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपता क्षणीच इंद्रपणाच्या ऐश्वर्यावरून उतरून पुन्हा ते मृत्यूलोकी येतात. जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपून ये तियेचे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. ज्याप्रमाणे वेशेच्या पायी एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला बोट देखील लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिती फार लाजिरवाणी होते, ती तुला काय सांगू. एवं थितिया माते चुकले जीही पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो झाले अंती मृत्यू लोकू. याप्रमाणे ज्या वेळेस जपावयाचे त्यावेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्यूलोकात परत येतात. मातेची या उदरकुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडुनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत उकडून पक्व दशेत येतात आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरण पावतात. अगा स्वप्नी निधान फावे परिचेलिया हारपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. अरे स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर नाहीसा होतो त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज. अर्जुना वेदविद जरी झाला तरी माते नेणता वाया गेला कणू सांडणी उपणीला कोंडा जैसा. अर्जुना ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफणला असता व्यर्थ होतो त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून मज एके विण हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणुनी काही नेण तू सुखिया होसी. म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत. तेव्हा आता मलाच जाण दुसरे काही मनात आणू नकोस म्हणजे सुखी होशील.